शेतकरी बांधवांनो नमस्कार. परत एकदा नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेणखताची पॉवर डबल कशी करायची हे मी सांगणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण जे शेतीला शेणखत वापरताय किंवा आपल्याला जे व्यापारी शेणखत देतात ते बऱ्यापैकी कुजलेलं नसतं आणि कच्च्या शेणखतामध्ये तसेच ओल्या शेणखतामध्ये हानिकारक बुरशी असतात. त्याच्यामध्ये फ्युजेरियम असेल, पीथियम असेल, अशा हानिकारक बुरशी असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला मर रोगाला सामोरे जावं लागतं. तर शेतकरी बांधवांनो, शेणखताची पॉवर जर आपल्याला डबल करायची असेल तर एक गाडी शेणखतासाठी आपल्याला 200 लिटर पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 2 किलो गूळ आपल्याला बारीक करून टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला डिकम्पोजर घ्यायचं आहे. डिकम्पोजर घेत असताना चांगल्या कंपनीज घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये IPL असेल, पाटील बायोटेक असेल, मायक्रोबॅक्स असेल, एखाद्या अशा चांगल्या कंपनीचं 1 लिटर डिकम्पोजर टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला NPK कन्सोर्टिया म्हणजे आपल्याला कॉम्बिरिच हे 1 लिटर टाकायचं आहे. कॉम्बिरिचमुळे आपल्याला नत्र, स्फुरद आणि पोटॅश जेवढं काही जमिनीमध्ये आहे ते पिकाला उपलब्ध त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर आपल्याला मायक्रोरायझा 100 ग्रॅम टाकायचं आहे आणि हे द्रावण आपल्याला 2 ते 3 दिवस झाडाखाली सावलीत खाली ठेवायचं आहे आणि ते आपल्याला जे शेणखत आहे आपलं त्या ओल्या शेणखतावर आपल्याला ते पाणी टाकून घ्यायचं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी ते झाकून ठेवायचं आहे. साधारण आपल्याला 35 ते 40 दिवसामध्ये शेणखताची पॉवर डबल झालेली दिसेल. त्या ठिकाणी आपल्याला 40 दिवसानंतर शेणखत एकदम चहा पावडरसारखं झालेलं दिसून येणार आहे आणि त्या शेणखताची निश्चितपणे पॉवर ही डबल किंवा त्याच्यापेक्षा जास्त पटीने वाढलेली असणार आहे. धन्यवाद.